एटीएम मधून रोख रक्कम काढत असाल तर ही बातमी नक्की पहा। आरबीआयच्या एका निर्णयावरून एटीएम मधून पैसे काढणं मागणार आहे। नवे नियम लवकरच लागू होणार आहेत। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। हा बदल 1 मे 2025 पासून लागू होणार आहे, तर देशांतर्गत वित्तीय आणि गैरवित्तीय व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्कात दुरुस्ती करण्यात आली आहे। एटीएम मधून पैसे काढणं आणि बॅलन्स तपासणं देखील महाग होणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एटीएम इंटरचेंज फी वाढवण्यास मान्यता दिली आहे। 5 मोफत सेवेनंतर रोख रक्कम काढण्यासाठी आता 19 रुपये शुल्क आकारले जाणार आहे, तर बॅलन्स तपासण्यासाठी प्रति व्यवहार 7 रुपये शुल्क आकारणार आहे। शुल्क वाढीचा नियम 1 मे 2025 पासून लागू होणार आहे। एनपीसीआयनं 13 मार्चला जारी केलेल्या पत्रकानुसार गैरवित्तीय व्यवहारांसाठी 7 रुपयांचं इंटरचेंज शुल्क आकारलं जाणार आहे। याशिवाय इंटरचेंज शुल्काव्यतिरिक्त जीएसटी शुल्क देखील आकारलं जाणार आहे। तुमच्या बँकेच्या नियमांची माहिती घ्या आणि अतिरिक्त शुल्क टाळा। नियम समजून घ्या आणि स्मार्ट आर्थिक नियोजन करा। अधिक माहितीसाठी तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील